नमस्कार. एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणती या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला YT क्रिएट हे यूट्यूबचं ॲप आहे, त्याचं यूज कसा करायचं ते मी सांगणार आहे. हे ॲप नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ते समजेल. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, हे प्ले स्टोर ॲपमध्ये प्रथम जायचं. त्यानंतर तिथे YT क्रिएट हा ॲप आपण हे बघा इथून YT क्रिएट शोधायचा ॲप. YT क्रिएट टाईप करायचं. हे बघा इथे मी YT क्रिएट टाईप केलेलं आहे. हे बघा, आता मी इथे आधीच तुम्हाला दाखवण्यासाठी हा ॲप मी हे करून घेतला आहे. तर हे पहा, इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर हे बघा असा हा ॲप येतो. बघा, आता आपल्याला याच्यावर एखादं आपण हे बघा आहे, हे होम आहे, एक्सप्लोर आहे, इथे प्लसचं आहे साईन, इथे प्रोजेक्ट आहे आणि इथे यू म्हणजे आपण आहोत. तर आता आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, तर त्याच्या किंवा शॉर्ट्स क्रिएट करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण हे प्लस बटन हे करायचं, प्रेस करायचं. इथे बघा, इथे आपल्या सगळ्या येतात, व्हिडिओ आणि फोटोज येतात. हे बघा इथे व्हिडिओ आणि फोटो येतात, त्याच्यातलं आपण सिलेक्ट करायचं. आता ही जी उभी साईन दिसते ना, उभी, ही म्हणजे आपण शॉर्ट्ससाठी उभी असते, आणि ही आडवी असते ती आपल्या ब्लॉगसाठी असते. तर बघा, हे बघा, आणि असं पण वर जाऊन आपल्याला पाहिजे ते सिलेक्ट करायचं. आता बघा एक आडवं दिसतं आहे, हे बघा आडवं दिसतंय ना, ह्याचे साईन आडवं, हे जे आडवं साईन दिसतं हे व्हिडिओसाठी असतं. तर आता आपण हे घेऊया आडवं, आपल्याला व्हिडिओ, आणि हे आपण इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट केल्यानंतर हे बघा हे इथे असं आलं आहे. इथे आपण इथे हे आता हे गाणं आहे ते परत कॉपीराईट येईल म्हणून आपण इथे बघा इथे साऊंड आहे, साऊंडला हे करून आपण साऊंड हा बंद केला, इथे डन केलं. आता इथे या गाण्याचा साऊंड केला, कारण कॉपीराईट येईल म्हणून मी या गाण्याचा साऊंड ऑफ केला आहे. आता बघ पाहिलं, आता हे आलं आपलं 16:9 रेशो आला आहे व्हिडिओसाठी. आता आपल्याला जे शॉर्टसाठी करायचं असेल तर आपल्याला शॉर्टचा रेशो आहे 9:16. तर हे बघा, हे वर इथे 3 डॉट दिसतात, तिथे डॉट हे करायचं, आणि इथे ॲस्पेक्ट रेशो आहे. ॲस्पेक्ट रेशोवर हे केल्यानंतर हे बघा इथे 16:9, 9:16 अँड 1:1. 16:9 व्हिडिओसाठी असतो, 9:16 शॉर्ट्ससाठी असतो, आणि 1:1 म्हणजे सारखं चौकोनी असं येतं. तर आपण हे बघितलं ना 16:9. आपण आता शॉर्ट्ससाठी बघूया कसं होईल. तर हे बघा शॉर्ट्ससाठी, हे बघा शॉर्ट्ससाठी केल्यानंतर आता इथे आपण डन करूया. आता हे बघा हा असा प्ले होणार, म्हणजे उभा, शॉर्ट्ससाठी उभा बन, आणि हे बाकीचं हे असं ब्लँक राहणार आणि असं उभा येणार शॉर्ट्स आहे. तर आता आपण परत आता मागे जाऊन परत 3 डॉटवर हे करून ॲस्पेक्ट रेशो करून आता आपण चौकोनी बघूया, म्हणजे 1:1, आणि डन करूया. आता बघा 1:1 कसा आला, पूर्ण स्क्वेअर आला. ते बघा हे प्ले करून दाखवते, बघा पूर्ण स्क्वेअर आला. मग म्हणजे आपला हे होतं असं, म्हणजे वेगवेगळी साईज आपण इथे चॉईस करायची आपल्याला जसं पाहिजे. व्हिडिओसाठीच आपण साधारणतः 16:9. आता आपण परत आपला व्हिडिओचं याच्यामुळे परत 3 डॉटवर जाऊन
ॲस्पेक्ट रेशोवर हे करून आपण व्हिडिओचाच 16:9 करून घेऊया, सेव्ह करून घेऊया. ओके, हे बघा आपला आला हा 16:9. अशा प्रकारे आपण व्हिडिओसाठी 16:9 रेशोने ठेवायचं. मग आपला असा व्हिडिओ आडवा येतो. आता एवढ्यापर्यंत तुम्हाला माहिती नक्कीच समजली असेल या YT क्रिएटची. आता मी तुम्हाला पुढे दाखवते. पुढे आता आपण हे आता हे बघा, आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा, आता सुरुवातीपासून तुम्हाला मी दाखवते. आता बघा इथे आपण हे केलं, हे बघा इथे आपला हा हे आहे. हां, केल्यानंतर हे बघा इथे सगळे इथे फीचर्स येतात, काय काय आहेत, टूल्स येतात. हे बघा हा टूल्स आहे ऑनलेचा. ऑनले म्हणजे आपण याच्यावर अजून एक आपल्याला काय इतर पिक्चर किंवा हे करायचं असेल तर ठेवू शकतो. आता तिथे केल्यानंतर सपोज मला सपोज आता बघा हा मी हे बघा हा सिलेक्ट केला, हा ठेवायचा आहे. चला आता आपण हा इम्पोर्ट करून घेऊया. तर कसं दिसते बघा, हे बघा याच्यावर आला ना, आपल्या व्हिडिओवर हा अजून ॲड झाला. तो आपण असं पाहिजे तिथे असं आपण ड्रॅग पण करू शकतो. त्याच्याशिवाय आकारही आपण हे बघा छोटा मोठा असा करू शकतो. हे पहिल्या ह्याचं हे आहे, हे बघा हे पहिलं आहे ना ओव्हरले, ते असं यूज करायचं असतं. आता हा आपल्याला नको आहे, ओव्हरले नको आहे, तर इथे जाऊन आपण हे बघा इथे आता हे बघा हे ओव्हरले चाललं आहे. ओव्हरले आपण ड्रॅग करून हा पाहिजे तर एवढं पुढे पण नेऊ शकतो. हे बघा असं पुढे पण नेऊ शकतो, तेवढा तो ओव्हरले त्याच्यावर येणार आहे. बघा आता इथे दाखवते प्रेस करून, हे बघा जेवढं पाहिजे तेवढं याच्यावर तो येणार आणि नंतर बघा मग येणार नाही. असा ओव्हरले आहे. तर तो ओव्हरले आता आपल्याला नको असेल तर बघा या ओव्हरलेवर हे केलं, त्यानंतर इथे डिलीट ऑप्शन आहे बघा वर, तिथे डिलीट केल्यानंतर तो ओव्हरले निघून जातो. अशा प्रकारे हा यूज करायचा आहे. आता समजा ह्याच्यावर आपल्याला अजून ॲड करायचं आहे, तर हे बघा एखादं आपल्याला ॲड करायचं आहे, हे तर पूर्ण गाणं आहे वाटतं. ॲड करायचं आहे तर प्लस बटन प्रेस करायचं, प्लस बटन असं प्रेस करायचं आणि आपल्याला अजून एखादा आहे बघा. आता अजून काय, हां हा पण हेच आहे बघा. हे केल्यानंतर हे बघा इथे मी इम्पोर्ट करते, तर तो हा बघा हा त्याच्या पुढे हे बघा हा असा ॲड झाला. असं ॲड करायचं, आपल्याला जेवढे पाहिजे व्हिडिओ ते असे ॲड करायचे. आता जर मला मध्येच हा कट करायचा आहे, हा व्हिडिओ मला मध्येच कट करायचा आहे, तर इथे आपण असं प्रेस करायचं आणि इथे बघा कटचं हे दिसते, तिथे कट करायचं. आता मला कट केवढा पोर्शन करायचा आहे तेवढं मी हे बघा इथे हे करून मी बघणार, मला आता हा पोर्शन मला एवढा कट करायचा आहे. थांबले, परत इथे कट केलं. आता मला हा पोर्शन कट करायचा आहे, तर मी इथे हे करून इथे डिलीट केलं. आता बघा आता तेवढा पोर्शन तो कट झाला. अशा प्रकारे आपल्याला कट पाहिजे तर आपण कट करू शकतो. आता आपण व्हॉइस ओव्हर करायचं आहे, तर हे व्हॉइस ओव्हरचं हे आहे बघा. आता इथे मी हा चालू केलं आहे, हे बघा आता मला व्हॉइस ओव्हर करायचं आहे, तर व्हॉइस ओव्हरसाठी हे बघा इथे आहे बघा, हे बघा इथे खाली गेल्यानंतर हे बघा हे व्हॉइस ओव्हरचं बटन आहे, इथे प्रेस करायचं. हे बघा आता इथे आता नवीन ॲप असल्यामुळे व्हाईल यूजिंग द ॲप केलं. आता इथे आपल्याला जे काय बोलायचं आहे ते आपण हे बघा, हे बघा हे बघा आता जे आपण बोलणार ते इथे आपलं रेकॉर्ड होणार.
त्यानंतर आपण आपल्याला थांबवायचं आहे तर परत इथे आपण बटन स्टॉप करायचं. हे बघा हे रेकॉर्ड झालं इथे आणि डन करायचं. हे बघा हे रेकॉर्डिंग आहे. हे बघा मी तुम्हाला ऐकवते. बघा हे बघा आता जे आपण बोलणार ते इथे आपलं रेकॉर्ड होणार. पाहिलं नाही बघा. आता हे जर मला नको आहे, आता मी रेकॉर्ड केलेलं नको आहे, तर हे बघा परत इथेच रेकॉर्डिंग आहे हे प्रेस करायचं आणि इथे डिलीटचं इकडे किंवा हे डिलीटचं कोणत्याही दोघांमधलं एक आपण तुम्ही डिलीट करू शकता. हे बघा डिलीट झालं. जर आपल्याला व्हॉइस ओव्हर आपला जो नको आहे तो, आता आपण व्हॉइस ओव्हर दिलं आहे. थांबा ते मी आवाज याचं नाही केलं. हे बघा इथे खाली गेल्यानंतर हे बघा केल्यानंतर इथे व्हॉइस ओव्हर आहे. आता इथे बघा इथे वेलकम टू अवर एव्हरग्रीन चॅनल. आता बघा मी हे बोलले आहे ना. आता बघा हे आता मला थांबवायचं आहे. मी इथे प्रेस केलं, थांबलं आणि डन केलं. आता मला याचा याचा वॉल्यूम आपल्याला कमी अधिक करायचं आहे तर याच्यावर प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर हे बघा वॉल्यूमचं हे येतं आहे ना बटन. हे बघा वॉल्यूम हे करायचं आणि आपल्याला केवढा पाहिजे, कमी पाहिजे जास्त पाहिजे तेवढा तो करायचा आहे. बघा हा कमी होतो आहे. हे बघा असा कमी अधिक करून घ्यायचा. हे बघा आणि इथे डन करायचं की आपला तेवढाच हे बघा आपला तेवढा वॉल्यूम कमी झाला. आणि परत वाढवायचं आहे तर इथेच प्रेस करून हां बघा परत तिथे जायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढा हा वाढवायचा आणि इथे डन करायचा की आपण आपला तो वॉल्यूम आला. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो. आणि सांगितलं ना मी आधीच हे केलेलं. ह्याचा वॉल्यूम आपल्याला कमी करायचं असेल तर इथे प्रेस करायचं. इथे हे बघा इथे प्रेस केलं की सेम तसंच करायचं आपल्याला. आता हे मला गाणं नको होतं कारण कॉपीराईट येईल. मग सेम तसंच करायचं. इथे प्रेस केल्यानंतर हे बघा इथे वॉल्यूम आलं आहे. हे बघा आलं आहे ना वॉल्यूम. आहे बघा ते मी आधीच ते कट करून टाकलं इथे करून. कारण का हे बघा दिसलं ना, कारण कॉपीराईट येईल. ते गाणं आहे वरचं त्या किशोर कुमारांचं. त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे. पण ते कॉपीराईट येईल म्हणून मी ते हे संपूर्ण वॉल्यूम कट केला आहे. बघा इथे डन केलं आहे. अशा प्रकारे आपण आता बघा आता आपण मागे जाऊया. बघा असं आलं. आता इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की रेशिओ वगैरे, रेशिओ कोणत्या व्हिडिओसाठी कोणता, शॉर्टसाठी कोणता, वॉल्यूम. आता आपण पुढे जाऊ. आता आपण पुढे बघूया. हे बघा हे जे फिल्टर दिसतं आहे हे फिल्टर पाहूया. हे बघा इथे फिल्टर कशासाठी असतं तर हे पिक्चर असतं आपल्याला ते पिक्चर पॉपअप वगैरे करण्यासाठी असतं. आता दाखवते तुम्हाला. बघा हे फिल्टर आहे. हे फिल्टरवर मी प्रेस केलं. आता इथे कॅन्सल फिल्टरवर मी प्रेस केलं तर हे सगळे येतं आहे. बघा मॉडी हॅझी वगैरे सगळे येतात. आता आपण हे बघा ड्रामा. हे बघा असं आता आपण हे पॉप वापरूया. बघा आता हे चित्र आहे. आता मी ते पॉप वापरल्यानंतर कसं दिसते ते तुम्हीच बघा. हे बघा पॉप वापरल्यानंतर थोडं डार्क दिसतं. आणि हे बघा आता ड्रीमी वापरल्यानंतर हे बघा ब्राईट असं होतं आहे ड्रीमी वापरल्यानंतर. आता सॉफ्ट वापरल्यानंतर बघा कसं होतं आहे. हे बघा असं इथे हे फिल्टर आहे ते करा. आता बघा कॉपर वापरल्यानंतर बघा कसं दिसेल. हे बघा दिसलं. कॉपर वापरल्यानंतर बघा सगळे फीचर्स असे डार्क झाले आहेत. असे सगळं फिल्टर आहे. आणि आपल्याला पाहिजे असेल तर इथे आपण डन करायचं. हे बघा ते बघा कॉपर ठेवलं फिल्टर.
नको असेल तर आपण इथून पण हे अंडू करू शकतो. म्हणजे आपण मागे जाऊन नको असं ते अंडू करू शकतो. नको आहे मला असं पण करू शकतो. हे फिल्टर लावायचं. आता इथे इफेक्ट आहेत बघा, हे इफेक्ट आहेत. हे इफेक्ट तुम्ही हे वेगवेगळे प्रकारचे आहेत ते तुम्ही लावू शकता. आता मी एखादा दाखवते, 4 वे मध्ये दाखवते बघा. हे बघा 4 वे तर कसं आलं आहे. असे हे सगळे इफेक्ट आहेत. आता नको आहे मला ते बघा, मी ते कॅन्सल केलं. समजलं? असे आपण हे लावू शकतो. नंतर हे पुढचं आहे ॲडजस्टमेंट. नंतर आहे हे रिमूव्ह बॅकग्राऊंड, रिमूव्ह करायचं असेल तर. आणि ट्रान्सलेशन म्हणजे आपण हे बघा, आता हे दोन आता मी ॲड केले ना इथे. दोघांच्यामध्ये असं आता इथे मी कट केलं. सपोज इथे मी कट केलं आणि कट करून मला इथे जास्त साऊंड पाहिजे किंवा इथे मला फिल्टर चांगलं असंही आपण कट करून करू शकतो. की 2 भाग करून एका जागी मला फिल्टर वेगळं पाहिजे, ड्रीमी पाहिजे, कॉपर पाहिजे, किंवा आपण जे बॅकग्राऊंड म्युझिक ठेवते तो लो पाहिजे किंवा हाय पाहिजे, ते आपण तसं डिवाईड करू शकतो असं. आणि तेव्हा हे ट्रान्सलेशन येते बघा. आता हे बघा, आता आपण शेवटचं ॲड केलं आहे ना नवीन. हे बघा, हे सॉरी, हे बघा, हे आपण 2 ॲड केलेले आहेत. आधीचा वेगळा होता आणि हा वेगळा. असं ॲड केलेलं इथे हे साईन येतं. त्यानंतर आता टेक्स्ट दाखवते बघा. आता टेक्स्ट दाखवते आहे बघा. टेक्स्टमध्ये प्लेन टेक्स्ट आहे आणि हे टेक्स्ट इफेक्ट आहे बघा. टेक्स्ट इफेक्टवर आहे बघा. हे बघा, असे वेगळे कोणते पण. आता सपोज मी बघा हा केला सिलेक्ट, तर बघा आता मी याच्यावर काहीतरी हे बघा असं दिसणार. आता इथे मी वेलकम हे केलं आहे बघा. WELCOME वेलकम आहे बघा. हे बघा इथे डन करायचं. हे बघा याच्यावर दिसतंय वेलकम. आता हे सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. बघा असं आपण हाताने. आता आपण साऊंड बघूया, साऊंड कसा घेतात. तर हे बघा इथे रॉयल्टी फ्री साऊंड असतात ते घ्यायचे. आता इथे मग आपल्याला हे बघा इथे साऊंड येणार. हॅप्पी आहे, ड्रॅमॅटिक आहे, ब्राईट आहे, हे साऊंड येणार. आता मला पाहिजे राग पहाडी बघा. आणि इथे शॉर्ट्ससाठी साऊंड येतात, साऊंड इफेक्ट येतो. तसंच आहे बघा युअर म्युझिक, म्हणजे आपण याच्यातून चॉईस करतो ना, YT म्युझिकमधून सेव्ह केलेली ती इथे येते. तर आता आपण इथे सर्च केली राग पहाडी, तर बघा आता इथे आपण हे करायचं, स्पेलिंग टाकायची. हे बघा राग पहाडी, हे बघा राग पहाडी आल्या. आता याच्यातून आपण आता मागे जाते मी. हे बघा आता याच्यातून आपण असं प्रत्येक म्युझिक कसे ऐकायचे आणि हे बघा जी पाहिजे ती घ्यायची. असे प्रत्येक म्युझिक आपल्याला बघा असे ऐकायचे. हे बघा आता ही जर ठेवली मी, बघा तर इथे हे आहे आरो, तिथे आपण हे केल्यानंतर हे बघा आपल्या व्हिडिओला ते हे बघा आले. हे बघा आपल्या व्हिडिओला ही म्युझिक आली आहे.
आता आपल्याला ह्या म्युझिकचाही व्हॉल्यूम कमी अधिक इथून करायचं आहे बघा. इथून आपण व्हॉल्यूम कमी अधिक करू शकतो. हे बघा, हे बघा इथे प्रेस केल्यानंतर हे बघा आपलं व्हॉइस ओव्हर आहे त्याच्यापेक्षा आपण कमी ठेवणार म्युझिक. त्यामुळे बघा मग ते आपण अशी कमी ठेवायची आणि इथे डन करायचं की तिथे हे बघा हे म्युझिक ॲड होणार. बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना. म्हणजे आपलं आता हा पण व्हॉइस आपल्याला कमी अधिक करायचं. इथे हे करायचं आणि इथे बघा व्हॉल्यूम आता हा मी ह्याचा कमी करते. हे बघा मग आता आवाज किती हे बघा असं. हे बघा असा व्हॉल्यूम आपण इथून